नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत कैरीचं पन्ह। तुम्हाला माहितीच आहे आता सध्या गरमी किती वाढली आहे, तर आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी हे कैरीचं पन्ह खूपच फायदेशीर आहे। तर इथे मी ही अर्धा किलो कैरी घेतली आहे। ती स्वच्छ धुवून हे बघा साल काढली आहे मी तिची, आणि साल काढून मी तिचे तुकडे करून घेतले आहेत। आता ह्याच्यात आपण 1 ग्लास पाणी घालूया। आणि ही कैरी आपण कुकरला 3 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेणार आहे। तर हे बघा, आता ही आपली कैरी झाली आहे, शिजली आहे बघा, मस्त शिजते ती 3 शिट्ट्यांमध्ये। जास्त काही एवढ्या शिट्ट्याची त्याला गरज नाही आहे। आता मी हे मोजून घेतलाय, हा पल्प किती आहे। हा एवढा डब्बा माझा आहे ना, तेवढा भरून तो पल्प होता, तर तेवढाच मी गूळ घेतलाय। थोडासा कमी आहे, अगदी पूर्ण नाही भरलाय, 90% तुम्ही म्हणू शकता, कारण हवा तर आपण थोडंफार नंतर गूळ किंवा साखर काही ॲड करू शकतो। मी गूळ वापरते, तर मी गूळ घेतलाय। मग त्यात आपलं साधं मीठ, हे काळं मीठ आणि ही वेलची पावडर, हे सगळं आता आपण ॲड करायचं। आता हे गरमच आहे, मी आत्ताच काढलंय कुकरमधून। आपण त्याच्यात हे सगळं जे आपले मीठ वगैरे आहे आणि हा गूळ हा आपण ॲड करून घेऊया, म्हणजे तो गूळ गरम ह्याच्यात वितळेल। गरम ह्याच्यात आपण हलवून घेतला ना, तर हा गूळ ह्याच्यात चांगला वितळून जाईल। हे बघा मैत्रिणींनो, आपण जे मगाशी गूळ आणि कैरी उकडलेली मिक्स केली होती, ते आता थंड झालाय। हे बघा कलर बघा कसा झालाय त्याचा, ते गूळ विरघळल्यामुळे। आता हे आपण मिक्सरला काढून घेऊया। मिश्रण जास्त आहे, त्यामुळे मला ते 2 बॅच मध्ये करायला लागेल। आणि हे मी मिक्सरला फिरवून घेते पूर्ण मिश्रण। हे बघा मैत्रिणींनो, आता हे पूर्ण पल्प झालाय, मिक्सरला वाटून स्मूथ करून घेतलाय। आता आपण ह्याचा पन्ह बनवूया। मी 4 चमचे घेतलं। पाणी घालूया त्याच्यात। आता तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घाला। कोणाकोणाला एकदम पातळ आवडतं, त्या हिशोबाने तुम्ही करू शकता। हे बघा, झालं आपलं पन्ह तयार। आता घरातल्यांना द्या ह्या गरमीच्या सीझनमध्ये। तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मैत्रिणींनो। एक गोष्ट आहे ह्याच्यामध्ये, आता हे जे आपण पल्प बनवलं आहे ना, हे जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवलं ना, तर 15 दिवस चांगलं राहतं। आणि तुम्हाला हवं तसं काढून ते वापरू शकता। कोणी ह्याच्यामध्ये पुदिन्याची पानं वगैरे घालतात, तेही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। धन्यवाद।